आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण वांगी भरणार आहोत. हो, पण त्या वांगीमध्ये मसाला नसणार आहे तर जवळा असणार आहे. आज आपण करणार आहोत जवळा वांगी. तर चला करायला घेऊया. जवळा भरलेली वांगी करण्यासाठी आपण घेतलेला आहे सुका जवळा. त्यात साफ करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे टोमॅटो, एक लिंबू, 5-6 पाकळ्या लसणाच्या, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर. त्यानंतर आपण मसाल्यांमध्ये फक्त घालणार आहोत आपला आगरी मसाला आणि हळद. त्यासोबत घेतलेलं आहे तेल, वांगी घेतलेली आहे. त्यानंतर घेतलेले आहे 2 मोठे कांदे चिरलेले आणि हिंग. इतकंच. चला करायला घेऊया. चला आता आपण कढई ठेवले आणि तेल पण घातलेलं आहे. 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल जरा गरम होऊ दे. आता आपण त्यात घालूया लसूण आणि मिरची. आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि तुम्हाला जसं हवे असतील त्याप्रमाणे तिखट घ्या. मिरच्या आम्ही 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, पण त्या कमी तिखटवाल्या आहेत. आता आपण त्यात घालूया कांदे. कांद्यासोबतच आपण आता त्यामध्ये घालूया 1 टोमॅटो आणि 4-5 कढीपत्त्याची पानं. आता काय करायचं आहे, कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपण झाकण देऊया मीडियम आचवर. हे 5 मिनिटं शिजवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता आपण त्यात घालूया आपला आगरी मसाला. आम्ही 2 छोटे चमचे घातलेला आहे. त्यानंतर घालतोय 1 छोटा चमचा हळद. तसंच आता आपण त्यामध्ये घालूया थोडंसं हिंग, अर्धा चमचा. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये घालूया जवळा. हा सुका जवळा घेतलेला आहे. आता हे परतवून घेऊया. अजिबात वेळ लागत नाही. एक 5-6 मिनिटांमध्ये आपला जवळा होऊन जाईल. आता आपण त्यामध्ये लिंबू पिळूया. बरं, तुम्हाला लिंबूच्या जागी दुसरं कोणतं आमसूळ घालायचं असेल तरी चालेल. नंतर घालूया चवीपुरतं मीठ. आता हे छान परतवून घेऊया आणि 5 मिनिटं वाफेवर हे जरा शिजवून घेऊया. एक 5-6 मिनिटं लागतील, जास्त वेळ लागणार नाही. आता आपण यावर झाकण देऊया. तुम्ही पाहू शकता जवळा आपला तयार झालेला आहे. आता त्यात घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि हे छान मिक्स करून घेऊया. जवळा, सुका जवळा तर आपला तयार झाला आहे, जो आपल्याला वांग्यामध्ये स्टफ करायचा आहे. आता काय करूया, आपण गॅस बंद करूया आणि 5 मिनिटं थोडं थंड होऊन दे. जवळा आपला थंड झालेला आहे. आता आपण काय केलं, ही जी वांगी आहेत ना, तुम्हाला दाखवते. ही बघा, अशी मधून कट केलेली आहेत. म्हणजे आपण जसं भरली वांगी करतो ना, तशा प्रकारेच आता आपल्याला यामध्ये जवळा भरायचा आहे. गच्च असं भरून घ्यायचं. आपण काय करूया, अशा प्रकारे सगळी वांगी जी आहेत ना
ती भरून घेऊया. ही बघा, आपण ना आता ही सगळी वांगी अशी भरून घेतलेली आहे जवळ्याने. आता आपण काय करूया, एक कढई ठेवूया. आपण ना आता कढई ठेवलेली आहे, तेल घालूया. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये वांगी घालायची आहेत जी आपण भरलेली आहेत. आपण काय करूया, वरतून ना आपल्याला वाफेवर ठेवायचे आहेत. आपण वरती झाकण देऊया आणि त्या ताटावर ना आपण पाणी ठेवलेलं आहे थोडं. एक 5-6 मिनटं आपण ही थोडी वाफेवर चांगली शिजवून घेणार आहोत. आपण ना झाकण काढून बघूया. आपण निदान 10 मिनटं ठेवलेली होती आणि बघा ही चांगलीच वाफाळलेली आहेत. आता फक्त आपण टर्न करून घेऊया दुसऱ्या बाजूला. आता ना आपण ही सगळी पलटी करून घेतलेली आहे. आता पुन्हा झाकण द्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं तरी निदान, नाहीतर 10 मिनटं स्लो गॅसवर हे ठेवून द्यायचं आणि चांगलं वाफवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला तो आतलं जवळा आणि वांग व्यवस्थित शिजेल. मी ना तुम्हाला झाकण काढून दाखवते. पहा, आपली जवळा भरलेली वांगी तयार झालेली आहे आणि मी गॅस आधीच बंद केला. आता मी तुम्हाला ही गरमागरम सर्व करून दाखवते.